त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून जाहीर निषेध. त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडियाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये धिक्कार केला आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माननीय SM देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये बैठक होती. त्या बैठकीच्या वृत्तांकनासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते. मात्र आम्ही पत्रकार आहोत आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत असे वारंवार सांगूनही टोलवरील कर्मचारी ऐकायला तयार नव्हते. पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असताना वसुली करणाऱ्या गुंडांनी पत्रकारांना मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये G24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने, अभिजित सोनवणे आणि अन्य 2 पत्रकार जखमी झाले असून एका पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी पत्रकारावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तरी पूर्वानुभव बघता काही कारवाई होण्याची शक्यता नसल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हल्लेखोरांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा SM देशमुख यांनी दिला आहे. महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला. मात्र 7 वर्ष झाली तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारावरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे नोटिफिकेशन काढून सरकारने तातडीने महाराष्ट्रात हा कायदा लागू करावा अशी मागणीही SM देशमुख यांनी केली आहे. परिषदेने काढलेल्या निषेध पत्रकावर अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, किरण नाईक, शरद पाबळे, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे, मनसूरभाई शेख, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.